प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचे धाकटे बंधू कान्होबाराय त्यांचा हिंदी भाषेतील सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सर्व ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्यानं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये काल्याच्या कीर्तनाची ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं माझ्याकडे आलेली सेवा जे भरत महाराज कदम यांनी अधूनमधून या कार्यक्रमाचं सारखं करून दिलेलं स्मरण आणि गावकऱ्याच्या वतीनं मिळालेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी मृदंगाचार्य महाराज तुम्हालाही नमस्कार. आमचे समोरचे दोन्ही तिन्ही महात्मे तुम्हालाही नमस्कार. जिजा आपको भी प्रणाम. कदम बाबा गुरुजी इकडचे सर्व गायनाचार्य टाळकरी विनेकरी भालदार चोपदार नामदेव महाराज इकडचे गायनाचार्य महाराज इकडचे टाळकरी महाराज तिकडचे चोपदार महाराज बसलेल्यातले सर्व महाराज प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. उपस्थित माझ्या माय बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते तरुण बांधव गर्दी दर्दी शिस्त शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भवेता. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये सांगता समारोप समाप्ती असे शब्द आले की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं ते गोपाल काल्याचं. काला झाला की सप्ताह संपला असं गावकऱ्यांना जाहीर करावं लागत नाही. काला झाला की हाला. बरं का गुरुजी, काला झाल्यावर जर परत बुवा आला मग का आला. व्यवहारामध्ये पगाराला जेवढं महत्त्व आहे त्याहीपेक्षा परमार्थामध्ये काल्याला प्राधान्य आहे. आणि म्हणून हुशार कामगार महिन्यातून 20 दिवस कामावर गेला नसला तरी पगाराच्या दिवशी टपलेला असतो. तसा जाणता पारमार्थिक नाही 7 दिवस येता आलं तरी काल्याला हजर असतो. काही असांप्रदायिक मंडळी ज्यांचा आमच्या देवाधर्माशी काही संबंध नाही त्यांच्या वाचून आमच्याही परमार्थाचं काही नडलं नाही असे रिकाम टेकडे उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना मळून येड्या बाबळीजवळ तिथेही डोके चालवतात. काय विशेष आहे. अरे किती दिवसापासून लावून ठेवलं बुवा लोकांनी उठले सुटले गोपालकाला दही लाई गोपालकाला दही लाई गोपालकाला दही लाई. 2 रुपयाचं दहीन लेका 1.5 रुपयाच्या लायान बसले काला करीत त्यापेक्षा चांगलं नाही करून खात आहेत का घरी. लेका उष्ण्या चुन्यावाल्या त्याच्यापेक्षा चांगलं करून खासेल रे त्याला महत्त्व नाही. काय खातो याहीपेक्षा महत्त्व आहे कोण देतो. भानुदास गीती गाता प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देणारे भगवंत आणि नाही साखर फुटाणे पेढे. प्रसाद शब्दाचा यथार्थ अर्थ आहे प्रसाद असतो प्रसन्नता. आणि प्रसन्नता हे दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन आहे. तुम्ही जीवन स्वीकारलं ना मग दोन्ही गोष्टी जीवनामध्ये घडणार आहे. कबू हासे कबू रोवे. रडण्याचाही प्रसंग आहे आणि हसण्याचाही प्रसंग आहे.
कारण जीवनरूपी नदीचा उगम जन्मरूपी पर्वतावर झाला, जाऊन मिळते ती मरणरूपी समुद्राला. सुख आणि दुःख या नदीचे दोन काठ असतात आणि आयुष्य त्या नदीतलं पाणी असतं. म्हणून दोन्ही प्रकारच्या पत्रिका जीवनामध्ये छापाव्या लागतात. कळविण्यात अतिशय आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला. सहकुटुंब सहपरिवार बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. एक दिवस नाईलाजानं छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली, आपण 10व्याला यावं. हे दोन्ही घडतं त्याला जीवन म्हटलं जातं. कबू हासे कबू रोवे. सकाळी 8:30 वाजता बिडवे महाराज पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळलेलं प्रेत चौघानं खांद्यावर घेतलं. पुढचं मडकं धरून चालतंय आणि मागचा समाज रडत निघाला, राम बोलो बाई राम. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30 वाजता एक नवरदेव घोड्यावर बसलेला असतो आणि डीजेच्या तालावर तरणे बाण पोरं डिस्कोन असतात. बस असंच जीवन आहे. इधर कोई रो रहा उधर कोई गा रहा, इधर एक जनेजा उठा जा रहा, उधर एक दूल्हा घोड़े चढ़ रहा. विठ्ठला 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 म्हणून दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन म्हणजे प्रसाद आहे. प्रसाद शब्दाचा अर्थ प्रसन्नता. मन करारे प्रसन्न. आणि हे प्रसन्नता दुकानात मिळत नाही. समाधान नावाचं हॉटेल असतं. बरीच माणसं तेवढाच बोर्ड वाचून आत जातात, दाबून खातात, न बिल देताना समाधान बिघडून बाहेर येतात. समाधान दुकानात मिळत नाही. त्याकरता गरज आहे ती विचाराची. विचारा वाचून नपवित समाधान, नपवित समाधान, नपवित समाधान. विचारा वाचून समाधान, नपवित समाधान, नपवित समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान. आणि विचार करताना प्रापंचिकानं आपल्यापेक्षा स्थिती ज्याची खालावली त्याचा करावा, आणि पारमार्थिकानं आपल्यापेक्षा स्थिती उंचावली त्याचा करावा, तर समाधान आहे. आपल्यापेक्षा उंचावलेली स्थिती प्रापंचिकानं त्याचा विचार केला तर समाधान बिघडतं. ज्याचं कवेलू घर आहे त्यानं बिल्डिंगवाल्याचा विचार करायचा नाही, फुटपाथवर पडलेल्याचा विचार करावा, मग समाधान मिळतं. ज्याच्या पायात चपला आहे ते सायकलवाल्याचा विचार केला तर समाधान बिघडतं. का रे तोंड उतरलं, चपला आहे तुला? तो म्हणला मला तरी होत्या का, आताच आणल्या शेलगावच्या कीर्तनातून चोरून. फुकट फुकट भेटल्या तरी तोंड कसं उतरलं? मला सायकलवाला गेलं न पुढं. प्रसाद देणारे भगवंत अथवा संत. आपलं भाग्य आहे नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, साधू संतांच्या नंतर मिळाला. मग संत काकुळतीला येऊन सांगतात, बाबा उभं आयुष्य पिठलं न भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा देवाच्या प्रसादे करारे भोजन, देवाच्या प्रसादे करारे भोजन, देवाच्या प्रसादे करारे भोजन, देवाच्या प्रसादे करारे भोजन. झाल कोण कोण अधिकारी, झाल कोण अधिकारी, कोण कोण अधिकारी, देवाच्या प्रसादे करारे भोजन. भले कोण कोण अधिकारी ते, भले कोण कोण अधिकारी ते. देवा
देवाच्या प्रसादे करारे भोजन. काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकाराला बंधन येतं. म्हणजे बाकीच्या दिवशीच्या कीर्तनात बुवानं सैराट काही सांगत सुटावं असंही स्वातंत्र्य नसतं. बाकीच्या दिवशी सुद्धा भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न करा. भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न करा. भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न करा. भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न करा. भक्ती ज्ञान विरहित इतरा प्रेम भरे वैराग्याचा युक्ती विवराया. 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 संत संग अंतरंगे, संत संग अंतरंगे नाम मरावे. संत संग अंतरंगे, संत संग अंतरंगे, संत संग अंतरंगे संत संग अंतरंगे. बाकीच्या दिवशी सुद्धा भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. बाकीच्या दिवशी सुद्धा. पण काल्याचं कीर्तन म्हटलं की विशेषत्वानं चरित्र चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. मानी दर्जा चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. चरित्र चरित्र ते उच्चारावे. त्या चरित्राचं उच्चारण करावं
केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये जेवढं चरित्र घडलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं. चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरे नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. आता बरं का बिडवे महाराज, असा एक इतिहासकाराचा अंदाज आहे आणि अंदाज थोडासा कमी जास्त असू शकतो, त्याला अंदाज म्हणतात. हवामानाचा अंदाज, पुणे वेधशाळा, मेघाताई खोले. मुसळधार पावसाची दाट शक्यता, समजायचं थेंब पडायचा नाही, याला अंदाज म्हणतात. तसा हा ना इतिहासकाराचा अंदाज आहे. 125 वर्ष भगवान श्रीकृष्ण पृथ्वी तलावर होते. 125. त्याच्यात 3 टप्पे झाले. पहिला टप्पा गोकुळात, दुसरा मथुरेत, तिसरा द्वारकेला. 11 वर्षे 52 दिवस वृंदावन गोकुळ इथला काळ आहे. 18 वर्षे 7 महिने मथुरेचा काळ आहे. आणि मग 95 वर्षे द्वारकेत आहे. हिशोब तुम्हीच करा. असे 3 टप्पे आहे. 11 वर्षे 52 दिवस गोकुळात होते, 18 वर्षे 7 महिने मथुरेत होते, म्हणजे 30 झाले. आणि 95 वर्षे द्वारकेला होते भगवान श्रीकृष्ण. द्वारकेला 95 वर्षे होते. अर्जुनाच्या रथावर सारथी झाले. कौरव पांडव युद्ध झालं. इतिहासकार सांगतात तेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याचं वय 90 होतं. 90च्या वयामध्ये युद्धातली ड्रायव्हिंग करत होते. हे आहे का ट्रॅक्टरवरचं उतरलं जिबड्यावर बसलं. लढाईतली ड्रायव्हिंग आहे, ते 90चं वय आहे. अर्जुनाच्या रथावर सारथी झाले तेव्हा 90 वर्षाचे आहे. बरं, पलीकडच्या पार्टीला कमी नव्हते म्हणा. द्रोणाचार्याचं वय युद्धात 140 आहे आणि भीष्माचार्याचं वय 180 आहे. पण हे 2 बुढे अख्ख्या सैन्याला आवरत नव्हते. लक्षात, हे तो इतिहास आहे. म्हणून 95 वर्षे जरी द्वारकेला होते देव, तरी त्या चरित्राचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात नाही. 18 वर्षे 7 महिने मथुरेला होते तरी त्याचं उच्चारण नाही. 11 वर्षे 52 दिवस गोकुळात घालवले, तेवढ्या चरित्राचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं. आणि सर्वांना इतिहास माहिती आहे, काल्याचं कीर्तन पाठ झालंय बरं का तुकाराम बाबा, पाठ झालं. बुवा पुढं काय सांगणार हे सर्व माहिती आहे आधीच. या अभंगाच्या मागचा एक संबंध सांगतो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला, प्रागट्य गोकुळात झालं. नंतर खोड्या करू लागले वगैरे तक्रारी आल्या. गाईच्या मागे कांबळा काठी घेऊन भगवान निघाले. पुढे अक्रूरजी आले, भगवंताला मथुरेत नेलं, मामा मारला आणि आजोबा राज्यावर बसवला. हे लगेच घडलं, काही काळजी करू नका. आणि मग द्वारकेचा राजा झाला भगवान श्रीकृष्ण. बस एवढा इतिहास आपल्या लक्षात आला. आता 90च्या पुढचं वय आहे. सूर्यग्रहणासारखा पर्वकाळ आहे. आणि कुरुक्षेत्रावर भगवंतानी सुवर्णदान करण्याचा संकल्प केला. म्हणून कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण येतात. एकटे नाही, राजा चाले तेथे वैभव सांगा ते. राजा काय एकटा येतो का? आता मोदी साहेब काय चहाची किटली घेऊन येईल का? अरे राजे आहे ते. मग आदल्या दिवशी पोलीस न मिलिटरीन SRP, बापरे बापरे, मंडपच रिकामा करून तुम्हालाच येऊ देत नाही आतमध्ये, त्याचे कुत्रेन पोलीस. बस राजा चाले ते.
तसं भगवान श्रीकृष्ण सुवर्ण दान करण्याच्या उद्देशानं सूर्यग्रहणाचा पर्वकाळ साधून कुरुक्षेत्रावर आले. पण आल्यावर भगवान श्रीकृष्णाला आठवण आली गोकुळातल्यांची. आज माझे गोकुळवासी पाहिजे होते. आठवण आली. कधी? गोकुळ सोडून गेला तर 12 वर्षाचा होता. 90चा झाल्यावर आठवण आली गावची. बस एवढं लक्षात ठेव. म्हणून संदेश पाठवला. संदेश घेऊन तो गोकुळात आला संदेशवाला. त्या सगळ्या गोपिका होत्या नामदेव बुवा. आता त्यांचे वय 95, 92, 94. तुम्हाला बोलवलं कोणी? श्रीकृष्णाने. त्या रागावल्या. आता आठवण झाली का त्या किसन्याला? 12 वर्षाचा होता, गाव सोडून गेला तेव्हा. परत येतो म्हणला. श्री कृष्ण चंद्र मथुरा को गए हैं, मथुरा से गोकुल को आना नहीं है. पुन्हा अजिबात गोकुळात न येण्याच्या उद्देशानं गाव सोडलं होतं देवानं. रोना नहीं, परसों आऊंगा, परसों आऊंगा, परसों आऊंगा. अरे परसों बोल के गया, बरसों बीत गए तो भी नहीं आया. त्यांची तक्रार सांगतो तुम्हाला. आणि आता आठवण झाली. जा त्या कृष्णाला सांग, त्या गोपिका मेल्या म्हणाव, त्यांना पेटवलं म्हणाव, त्यांची राख झाली म्हणाव. आणि वेळ मिळत असेल तर त्या राखेवर जाऊन बासरी वाजव म्हणाव. वाजवी मुरली तया जागा, वाजवी मुरली तया जागा, वाजवी मुरली तया जागा, वाजवी मुरली तया जागा. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली, त्या गोपिका त्यांची राख झाली. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली. वाजवी मुरली तया जागा, वाजवी मुरली तया जागा, वाजवी मुरली तया जागा, वाजवी मुरली तया जागा, तया जागा. जा सांग कृष्णाला, त्या मेल्या म्हणाव गोपिका, त्यांना पेटवलं म्हणाव, राग झाली म्हणाव. बाळा तो इकडेच आहे थोडासा. आणि त्या राखेवर जाऊन बासरी वाजव म्हणाव. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली, वाजवी मुरली तया जागा. याला चिडून बोलणे म्हणतात महाराज. चिडून बोलणे म्हणतात. जसं कल्पना करा, 2 मुलं मुंबईला गेली व तिकडेच पदवीधर झाली, तिकडेच नोकरी लागली. दोघांचेही बाप मरण पावलेले होते, म्हाताऱ्या गावात होत्या. त्याच्यातला एक मुलगा दर महिन्याला पैसे घेऊन यायचा मायच्या भेटीला, तिची व्यवस्था करायचा, पाया पडायचा आणि जायचा. आणि एक गेलं ते 12 वर्ष आलंच नाही म्हातारीच्या भेटीला. आणि हे दर महिन्याला येणारं. तेव्हा या म्हातारीनं त्या म्हातारीजवळ रडून तक्रार मांडली. तुझं कसं येतं दर महिन्याला, सगळी व्यवस्था करून जातं. 12 वर्षे झाले थोपाड नाही दाखवलं माझ्या लेकानं. रडली ती. मग तिचा लेक आल्यावर तिनं सांगितलं, बाळा यावेळेला मला पैसे देऊ नको, त्या म्हातारीला दे बाबा. रडती ती रे. ते तिचं पोर येत नाही ना, तू दर महिन्याला येतो. म्हणून तो गेला. मावशी मी आलो होतो काल, आता चाललो मुंबईला. तुमचा मुलगा आणि मी शेजारीच राहतो मुंबईत. बरं, काय निरोप आहे का मुलाला? हो. काय? तुझी माय मेली म्हणाव आणि तोंड दाखवू नको म्हणाव. याला चिडून बोलणे म्हणतात. त्यातला प्रकार आहे. सांग कृष्णाला, मेल्या म्हणाव गोपिका, पेटवलं म्हणाव त्यांना, राग झाली म्हणाव. आणि वेळ मिळत असेल तर बासरी वाजव म्हणाव त्या राखेवर.
मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली, वाजवी मुरली तया जागा. नका रागाऊ. काय नका रागाऊ? अरे 12 वर्षाचा होता तेव्हा गेला, साधं पत्र नाही पाठवलं आयुष्यात आम्हाला. मोठा माणूस आहे तो. कार्यव्यापामुळे जमलं नसेल पत्र पाठवायला, पण गावभर तुम्ही गोपिका आहे आणि तुमचंही प्रेम त्याच्यावर आहे. हो, मग तुम्ही तरी आयुष्यात एखादं पत्र त्याला पाठवलं का? आम्ही कसं पाठवायचं रे बाबा? का? अरे मुक्काम पोस्ट काय लिहावा? ते एका गावाला थांबत नाही. ह्या सप्ताह झाला का दुसऱ्या सप्ताह? बरं, कोण्या नावानं पत्र पाठवा? त्याला 1000 नाव आहे. काना तारो नाम 6000, कहा नामे लिखऊ कंकोत्री. रोज रोज बदले मुक्काम, कहा ग्रामे भिजवू कंकोत्री. शाबास. काना तारो नाम 6000 हे गुजराती भाषा आहे. कंकोत्री शब्दाचा अर्थ पत्र होता. 1000 नाम देवाला. काना तारो नाम 6000, कहा नामे लिखऊ कंकोत्री. मग नाव काय टाकायचं? पण 1000 नाव आहे. बरं, आज काल्यात दिसलं शेलगावला, इथचा मुक्काम पोस्ट टाकावं तर गेलं परतूरला. रोज रोज बदले मुक्काम. बरं जाऊ दे, आता 11:30 वाजले. बोलवलंय तुम्हाला. मग ते गोपाळन गोपिका त्याच पद्धतीने निघाले. जुनेच ते गुडघ्याच्यावर धोत्र, त्यांच्या तशा 12 बंद्या, ते पागोटेन, ते उजव्या खांद्यावर घोंगडेन काठ्या, आणि त्या म्हाताऱ्याही सगळ्या नववार नेसलेल्या, मोठं कुंकू लावलेल्या, 92-94च्या वयाच्या. आणि ते नामदेवबुवा 550चं टोळकं जेव्हा कुरुक्षेत्रावर आलं, कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. यांना कोणी जाऊ देईना. कुठं चाललाय मधात? त्या कृष्णाच्या भेटीला. आता यांचा बालमित्र खरा आहे, पण आता जमतंय का हो? नरेंद्र मोदी साहेबांना यानं एका डब्यात चहा विकला, मान्य आहे. पण आता जा बरं, त्यांचा वॉचमॅन बुटा भरली, लाद घालल तुझ्या कंबरला. आता जमते का ते? म्हणून पोलिसांनी अडवलं. थांबायचेच. पोलीस आहे, त्यांचा आवाज तसाच असतो. अरे तो आमचा मित्र आहे. काय बाता मारता? गोंगड्यान काठ्या घेऊन आले मित्र आहे म्हणता. त्याच्यातले काही गोपाळ शंका घेऊ लागले. ले का रे, पहिल्यासारखा दिसत नाही रे आपला किसन्या. पहिले ते खांद्यावर घोंगडं असायचं, हातात काठी असायची, कमरेला बासरी असायची, आणि ते मोराचं पीस असायचं. आणि ते किती उंच आसनावर बसलं रे. आणि का रे, काय त्याच्या डोक्यावर काय चमकतं? काही गोपाळ म्हणले, पा इथं पोलीस आहे, त्याला एकेरी भाषेत बोलू नका. आता का तो पहिला कृष्ण नाही. गडानो गडानो राजकिरे झाला. गडानो राजकिरे झाला. सुहासणी बैसला. सुहासणी बैसला. सुहासणी बैसला. राजकिरे आला. सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. पावा में
राजती रे झाला राजती रे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला राजती रे झाला राजती रे झाला कृष्ण सिंहासनी बैसला सिंहासनी बैसला एकेरी भाषेत बोलू नका त्याला आता का तो आता पहिला कृष्ण नाही भाऊ गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला झालं काय सिंहासनावरच्या कृष्णजीचंच लक्ष गेलं घोंगड्या आणि काठ्या कारण बाकीचे सगळे कांजीच्या कपड्यावाले होते पण हे एवढ्या घोंगड्या काठ्या बरोबर ओळखीच्या होत्या म्हणले हे माझ्या शेलगावच्याच दिसतात तिथं उभे झाले भगवान सिंहासनावर एवढ्या समाजाला चकित केलं की देव उभा काय झाला आसनावर आणि दोन्ही हात वर करून पोलिसांना सांगितलं ए पोलीस ते काट्या घोंगड्यावाले हात सोडा माझ्या गावचे आहे आता मोदी साहेबांना हात सोडा म्हटल्यावर ताकद आहे का वॉचमॅनची अडवायची बरं हे नीट जातात का मग पोलिसला ढकलून ए खाके कपड्यावाल्या हा बाजूला तो बाप बोलवतो आम्हाला ते म्हणलं आम्हाला काय माहिती घोंगड्यावाले तुमचा एवढा वशील आहे जा ते आले जसे सिंहासनापुढं आले ना भगवान कृष्णाला प्रेम आवरलं नाही महाराज उडी टाकली सिंहासनावरून आणि एका एका गोपाळाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडले देव आनंदावर ना रडारड सुरू झाली प्रश्नामागे प्रश्न विचारू लागले सगळे कुठं होता कृष्णा किती वर्षे झाले रे बाबा अरे भेट नाही साधं पत्र नाही भेटीला आला नाही किती वर्ष झाले सगळे सांगतो सगळे आता सगळे VIP चकित झालेले का घोंगड्या महत्त्वाच्या दिसतात रे सगळे सांगतो हे पहा गोकुळ सोडलं मथुरेला गेलो ते तर आम्हाला माहिती आहे रे त्याच्या पुढचं सांग मथुरेत गेल्यावर मामा मारला माझा आजोबा उग्रसेन राज्यावर बसवला मग गेलो द्वारकेला तिथला राजा झालो राज्य कारभार व्यवस्थित चालू होता पण आमच्या आते भावासोबत युद्ध झालं कौरवांचं मग माझ्या आते भावाच्या पार्टीन लागलो मी अर्जुनाच्या रथावर सारथी झालो पहिल्या दिवशी अर्जुन लढाईच करे ना घोंगड्यावाल्याला सांगू लागले मग रे हे मधूच बोलतं आणि मग त्याला कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्याकरता मी गीतेचा उपदेश केला एक म्हणलं आम्हाला सांगशील का रे गीता लेका तुम्ही शाळेत गेला नाही ते संस्कृतमध्ये मग आम्हाला काहीच नाही सांगायचा का रे किशन्या सांगू ना काय प्रवचन कधी आज 4 वाजता जाहीर झालं आज 4 वाजता कुरुक्षेत्रावर भगवान कृष्णजीचं प्रवचन होणार आहे 3:30 हाऊसफुल झालं महाराज कुरुक्षेत्र पण VIP मध्ये हेच होते काठी गोंगडे त्या 92-94च्या त्या म्हाताऱ्या गवळणी म्हातारे गोपाळ पुढं बसलेले बाकीचे कांजीचे कपडे मागं पण सुरू झालं प्रवचनाला बसले ते हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा वेळ कमी आहे ना मग देवानं श्लोक घेतला कदम महाराज गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभो प्रदेस्थानम निधानम बीजमवेयम म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राण हाले जो जगाते चाळीता मेयाचे निमिला साता काळू ग्राशितसे भूताये मणयागते पंडसुता सकाळी जयाची ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथू माझा जन्म नाही मी कोणापासून झालो नाही माझ्यापासून कोणी झालं नाही मला मायबाप नाही मुलंबाळ नाही कार्यकारण संबंध नाही जन्यजनक भाव संबंध नाही मी परमेश्वर आहे मी ईश्वर आहे मी देव आहे मी भगवान आहे मी प्रभू आहे 95ची एक म्हातारी गवळण उठली ए प्रवचनवाल्या एक शंका आहे शंका
ते स्वयंसेवक होते. म्हणले म्हातारे खाली बैस, एवढा खर्च केला, मंडप टाकला आणि तुझ्यासाठी केला का? पण ती शंका तिकडे जाऊन विचार त्या बुवाला. गप बसा तुम्ही. म्हातारी खवळली स्वयंसेवकावर. तुम्हाला काय माहिती आहे? आणि तुला काय माहिती आहे? मला हे प्रवचनवालं माझ्या गावचं आहे. देव म्हणले खरं आहे तिचं, खरं आहे, खरं आहे. विचार म्हणा, विचारा, विचारा आजीबाई. अरे काय विचारा आजीबाई? इथं लागला शेलगावला प्रवचनात सांगायला ईश्वर आहे, देव आहे, परमेश्वर आहे, भगवान आहे, प्रभू आहे. अरे लहानपणी काय धंदे केले ते आम्हाला चुरा चुरा कर मागणे खायो, 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 चुरा चुरा चोऱ्या करू करू अख्ख्या गोकुळातल्या लोकांना वैताग आणला. आणि आता शेलगावात लागला सांगायला प्रवचनात मी प्रभू आहे. काय धंदे केले आम्हालाच माहित आहे. 7-12 चुरा 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 कर माखन खाया. चोरून चोरून दही दूध ताक लोणी खाल्लं आणि इथं म्हणतो मी प्रभू आहे. आणि कृष्ण्या काय आजीबाई, काय आजीबाई? मी म्हणतो काय खोटं बोलायला मर्यादा ठेवावं माणसानं. तू प्रवचनात सांगतो मला मायबाप नाही, मुलं बाळ नाही, मी कोणापासून झालो नाही. अरे काय खोटा बोलतो कृष्ण्या. तुझा जन्म झाला तर जाहिरात करणारे आम्ही. गवळण म्हणती गवळणीला पुत्र शोधेला, पुत्र झालाय शोधेला, पुत्र झालाय शोधेला. इथे सांगतो प्रवचनात माझा जन्म नाही. अरे तुझा जन्म झाला तर जाहिरात करणारे आम्ही. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एके पुढे आणि वाटी ताटी सुंट वडे. वाटी आणि ताटी. अरे का
काही लावतात डोकं ताटात सुंटवडे घेऊन, काही वाटीत सुंटवडे घेऊन. अरे म्हणून तर व्याकरणाची गरज आहे भाऊ. वाटी हे क्रियापद आहे, ताटे हे साधन आहे. आणि वेलांटी लागल्यानं सप्तमी लागते ताटाला. ताटी म्हणजे ताटामध्ये, ताटात, ताटाच्या ठाई, आतमध्ये ठाई, हे सप्तमीचं प्रत्यय आहे. म्हणजे ताटात सुंटवडे घेऊन वाटी म्हणजे वाटत होत्या, नाही तर वाटीतही होते आणि ताटातही होते. चांगलं आहे, तरी त्याचेही तारखा मिळत नाही हो. विठ्ठला वाटी ताटी सुंटवडे. ताटात घेऊन सुंटवडे वाटणारे आम्ही. आम्ही जाहिरात केली पुत्र झाला यशोदेला. आणि तू माहिती आहे कोणाचा आहे? गौलन का नंद कुमार कन्हैया. आणि इथे सांगतो माझा जन्म नाही आणि मी प्रभू आहे. अरे दुसऱ्याला सांग, मी नाही ऐकून घेणार. काहे बढ़ाई दिखावत मोही, 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 काहे बढ़ाई दिखावत मोही. जानत हूँ प्रभु तेरा सबही, जानत हूँ प्रभु तेरा सबही, काहे बढ़ाई दिखावत मोही, काहे बढ़ाई दिखावत मोही. जानत हूँ प्रभु तेरा सबही, जानत हूँ प्रभु तेरा सबही, काहे बढ़ाई दिखावत मोही, काहे बढ़ाई दिखावत मोही. दुसऱ्याला सांग, मी नाही ऐकून घेणार. काही बढाई दिखावत मोही. कारण तू कसा प्रभू आहे हे सगळे आम्हाला चांगलं माहिती आहे. जानत हो प्रभूपणा तेरा सबही. मग जवळजवळ 12 वाजायला आले. ते स्वयंसेवक म्हणले, म्हातारे अर्धा तास तूच घेतला, तू ह्यात टाकला का मंडप? लहानपण आहे, केल्या असल चोऱ्या. एवढ्यासाठी तो प्रभू नाही का? अरे एवढ्यासाठीच नाही, आणखी एक गोष्ट. और बात सुन उखल सुगला, और बात सुन उखल सुगला, और बात सुन सुगला, और बात सुन उकल सुगला, और बात सुन उखल सुगला. और बात सुन उखल सुगला, बांध लिया तू आपण गोपाला. इतक्या खोड्या नाईलाज झाला आणि यशोदेनं याला उखळ्याला बांधला. तर त्याचंही कारण आहे. कुबेराचे पुत्र नग्न अवस्थेत सरोवरात स्नान करत होते बिडवे बाबा. आणि नारदजी त्या सरोवरापासून चालले होते. अंगावर वस्त्र नाही ना आंघोळ चालली. तुम्ही तुमच्या घरच्या बाथरूमच्या शावर खाली बसला का का सार्वजनिक सरोवर टब मधला चालला का कार्यक्रम? सार्वजनिक आहे आणि बिना कपड्यानं आंघोळा करता. आता हे श्रीमंताचे होते ना. याचा बाप कुबेर. कुबेराजवळ संपत्ती किती? 8.5 निधी. निधी म्हणजे ते संजय निधी निराधार हे डोके नका चालू. घरी गेल्यावर निधीचा हिशोब लावा. रावणाची संपत्ती पावनिधी आहे. आकडा लक्षात घ्या. 5 लाख
दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काश्याची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची. 50,000 रुपये 10 ग्रामला आहे भाव. ते घरं 7 कोटी आहे. घरी जाऊन हिशोब करा, मेंदू बंद पडेल आपले. तरी हे 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काश्याची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी सोन्याची घरं, अख्खी संपत्ती रावणाची पावनिधी आहे. मग राहिलेली पावनिधी जगात आहे. आणि अजूनही 2021 आलं तरी 8.5 निधी कुबेराच्याच ताब्यात आहे आत्ताही. म्हणून देह हे काळाचे धन कुबेराची. आणि त्याचे पोरं तिथून वाढलं आपलं आंघोळा बिना कपड्याच्या. आणि हे चिपळ्यावाले बुवानं सहज म्हटलं, अरे काय ए चिपळ्यावाल्या, तिकडे जा भाकरी मागायला, आम्हाला नको शहाणपण सांगू, आम्ही कशाही आंघोळी करो. असं संपत्तीनं मातलाय का रे. वृक्ष व्हाल वृक्ष म्हणून शापिले नारदाने, म्हणून शापिले नारदाने, म्हणून शापिले नारदाने. कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले, कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले, कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले. म्हणून शापिले नारदाने, म्हणून शापिले नारदाने, म्हणून शापिले नारदाने. वृक्ष व्हाल. मग यांची नशा उतरली, पाया पडायला लागले, चुकलं क्षमा. जा वृक्षच व्हाल, पण नंद पाटलाच्या वाड्याच्या दारात व्हाल, देवाच्या हातून उद्धार होईल. ते नंद पाटलाच्या दारापुढे 2 वृक्ष झाले. हे निमित्त आहे उखळ बांधायचं. उखळच ओढत नेलं देवबाप्पांनी आणि आडवं लटकलं त्या 2 झाडाला. JCB पेक्षा ताकद लावली हो यानं. दोन्ही वृक्ष उखळी बांधिता उपटिले विमला अर्जुन, और बात सुन उखल सुगला बांधलिया तू आपण गोपाला. अरे तुझ्या मायनं उखळाला बांधलं होतं आणि इथं प्रवचनात सांगतो का प्रभू आहे. काय बढाई दिखावत मोही. खोड्या केल्या असेल आजीबाई, लहानपणी तर बांधलं असेल. अरे एवढंच नाही, खोड्याची मर्यादा संपली, याची माय वैतागली आणि मग याला सांगितलं गोंगडन काठी घेऊन गावात राहू नको, जा गाय घेऊन. कोरोनाचा कालावधी आहे, तिकडे बरीच वाढ होत चाललेली आहे. त्यामुळे कार्यक्रम बऱ्याच ठिकाणचे थांबल्या गेले. इकडे अजून काही प्रभाव वाटत नाही कोरोनाचा, आणि इकडे येऊ नये असं आम्हालाही वाटतं. म्हणजे सप्ते इकडेच जास्त आहे ना, हो ना, येऊ नये. नाही येणार, एवढ्या टाळ्या वाजवल्यावर त्याची काय ताकद आहे. तरी आपण निष्काळजीपणा सोडून द्यायचा. सोशल डिस्टन्सिंग, पण आता हे गर्दी होतेच आहे, चालेल. तरी हे जुने नियम सगळे थांबवायचे. मी दररोज सांगतो, ती आपली सवय झालेली आहे. पायावर डोकं टेकवणे, हाताला हात लावणे, आलिंगन देणे, हे सगळे थांबून द्या. आता फक्त एकमेकाला नमस्कार करायचा. जवळ येण्याचा संपर्कात येणार नाही अशी काळजी घ्यायची. केवळ सरकारचंच काम नाही, आपली जबाबदारी आहे. आणि ते आपल्यासाठीच सांगत आहे, एवढं लक्षात घ्या. तुमच्या जीवाला काही धोका होऊ नये याकरताच त्यांनी नियम सांगितलेले आहे ना. त्यांना काय, ते तर त्यांच्या जागेवर आहे एसीच्या रूममध्ये बसून, पण तळमळ तुमच्यासाठीची आहे. म्हणून आपण आपली जबाबदारी आहे, जुने नियम थोडे बाजूला ठेवू. जवळ जाऊन भेटणे, आलिंगन देणे, पायावर डोकं ठेवणे, हाताला हात लावून जय हरी वगैरे हे थोडंसं थांबवा. यंदाची आषाढी यात्रा व्हावी असं वाटत असेल तर अजून 2 महिने आपण व्यवस्थित पाळलं पाहिजे, सर्वसामान्याला लस येईपर्यंत. आणि एकदा मग ते पोचली की मग कोणाच्या बापाला नाही घाबरायचा. पण अजून 2 महिने चांगली काळजी घ्या. इथे आल्यानंतर समाधान वाटलं आम्हाला. ते
तीर्थप्रसाद ते त्याला काय म्हणतात? हो तेच तीर्थ सर्वांना दिलं. हुशार आहे सगळी मंडळी. आनंद वाटला, खूप समाधान आहे. दृष्ट लागेल असा सोहळा. याही कालावधीमध्ये उत्साहात अजिबात कमतरता नाही गावकऱ्यांच्या. दृष्ट लागेल असा सोहळा संपन्न का होतो याचं एकमेव उत्तर आहे, सर्व गावचं गाव सप्तासाठी एका मायेची लेकरं होऊन एका ठिकाणी आलं म्हणून. हे त्याचं उत्तर आहे. बस मी वशीला लावत नाही पुढच्या वर्षी आमची तारीख घ्या म्हणून. फक्त परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की सप्तासाठी या गावकऱ्याचा शेवटच्या श्वासापर्यंत असाच एकोपा राहू द्या देवा. आता एकदा सर्वांनी हात वर करा. शाबास. एवढं शूटिंगवाले जमत नसेल तर इकडे स्टेजवरून हे आपण पेपरला देऊ ना, हे कळू दे ना सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना. मी म्हणणाऱ्याला सप्ताह कसा करायचा हे शेलगावपासून शिका म्हणा. इकडे जमते का? तिथून जमते? हां बस बस. एका तालात हे बघ सगळे हात घे. हात दुखायच्या आधी घे. हो ना. मग ते काय ते आपल्या शब्दानं त्यांनी केले बाबा. एका तालात. विठोबा रखुमाई एक टाळी. एक इकडे पहा. एक हात वर. एक टाळी. हात वर. एक हात वर करा. एक एवढं घे रे भाऊ. टाटा बिर्लाल नाही रे हे आनंद. क्या बात है. चपात्याच्या टाळ्या थोड्या घाईन होत्या. विठोबा रखुमाई 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 विठोबा कुंडली कवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरु तुकाराम आई बाळाच्या बाजूनं बोलत असते. सगळ्या सेलगावला त्रास देणारं तिचं पोर असू द्या आणि तक्रारी घेऊन महिला वाड्यावर येऊ द्या, तरी त्या बाळाची मम्मी वाड्याच्या दरवाजात कमरेवर हात ठेवून उभी राहते आणि लाल डोळे करून त्याच महिलावर रागावते. तुम्हाला नाही का लेकरं? तुम्हाला नाही लेकरं? एक एकला 10-10 12-12 लेकरं माझं एक नाही सपादत का? याला माय म्हणतात. आणि माय जर बाळाच्या बाजूनं बोलत नसल तर समजाव ते सावत्र असल. तशी यशोदा त्यांच्यावरच रागवायची. काय सांगता घराणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराणे गे गोकुळच्या नारी. सगुण गुणाचे ताने गे बाळ, सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसते गोजिरवाने ग, बाळ दिसते गोजिरवाने,
उन्हाचे ताणे गे बाळ दिसते गोजिरवाणे काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. अगं काही वयाचा तर विचार करा. तिथलं सांगतोय मी. 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी माझ्या खेळ गे का लटकाच घेताळ गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवण याचा भवरा गे आळ घेता शारंग धरा गे तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. एक म्हणाली आपलं चुकलं ग, हे माझ्या घरी यायला पाहिजे होतं. मग मी तशी नसती आली, हिच्या कृष्णाला बांधून आणला असता हिच्या पुढं. तेव्हा कृष्ण भगवान मित्रमंडळीत लांब बसले होते. आपल्या बालमित्रांना म्हणाले, पोरं काय ते माझ्या मम्मीला दमबाजी करते का नाही, हां तिचा घर नंबर आपल्या डायरीत घ्या उतरून, इथंच न्यायचा मोर्चा. रात्री 12 वाजता भगवान त्या घरी येतात. दोघंच होते, यांना लेकरू बाळ नव्हतं. भगवान कृष्णानं त्या बाबाची दाढी नीची वेणी गाठ बांधली, निघूनही आले. दोघालाही माहीत नाही. पूर्वीचा काळ, पहाटे गाईची धार काढण्यासाठी म्हणा, मंथनासाठी म्हणा, गवळणी उठायच्या. प्रातःकाळी उठून गवळणी मंथन करीते. तसं गाईची धार काढण्याच्या निमित्तानं ही गवळण ताडकन उठली. तिला माहितीच नाही गाठ बांधलेली आहे. वेणी आसडत दाढी संगे, वेणी आसडत दाढी संगे, वेणी आसडत दाढी संगे. पोहणा लागी गोपिते उठत, लागी गोपिका उठत, लागी गोपिते उठत, लागी गोपिका उठत. वेणी आसडत दाढी संगे, वेणी आसडत दाढी संगे, वेणी आसडत दाढी संगे. गो दोहणा लागे गोपिते उठत, अन वेणी आसडत दाढी संगे. एवढ्या जोरात उठली गवळण, अख्खा गवळी उचलला दाढी धरून. आता दाढी धरून उचलल्यावर काय होत असल, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. हे म्हातारं मासळीसारखं तळमळलं आणि तिच्यावर रागावलं. म्हातारपणात दाढी धरून उचलतेस का, बघू का तुझ्याकडे. ले म्हातार्या, मी ओढली दाढी का तू ओढली वेणी. मग दोघांच्याही लक्षात आलं, बोले तेरी भी गलती नहीं मेरी भी नहीं, बीच में कुछ तो भी कृष्ण कारस्थान हुआ है. तेच झालं होतं. सोडा लवकर. बिडवे बाबा, या म्हाताऱ्याला दात नव्हते तरी वट दाबू दाबू गाठ सोडायचं. वट दाबून गाठ सोडायचं. आता कशी सुटल. लग्नातली 21 रुपये दक्षिणा देऊन पाडलेली ब्राह्मणाच्या हातची गाठ गावात सुटत नाही, कोर्टात जावं लागतं. त्याला घटस्फोट म्हणतात. हो, घटस्फोट. मग जरा विचार करा, ब्राह्मणाच्या हातची गाठ जर कोर्टाशिवाय सुटत नाही तर ब्रह्मदेवाच्या बापाच्या हातची गाठ यायच्या बापान सुटल का. सोडिता सुटेना काही केल्या सुटत नाही. मग विळ्यान विळी कापून टाकू. आता याला काम सांगायची सवय होती आणि तिला चटकन ऐकायची सवय. विळी आण म्हटल्यावर ताडकन उठली. झटका क्रमांक 2. पुन्हा उचललं आणि दुसऱ्या झटक्यात हे सावध झालं आणि रडकुंडीला येऊन म्हणाला, थांब का, आता तुला एकटीला माझ्याशिवाय कुठं जाता येणार नाही.
चला ती पुढं हे माग विळी घेतली. ही म्हणली नामदेव बुवा माझी सौभाग्यवतीची वेणी कापायची नाही. तो म्हणला पठ्ठ्याची मर्दाची दाढी नाही कापायची. नका कापू नका आपण राहू द्या. कुठवर राहू द्या. आता 8च मिनिट आहे 12:30ला. कुठवर राहू द्या. थोडं नुकसान तुमचं थोडं माझं दोघांचंही हो. मग मध्ये कापायला सुरुवात केली. नयनम छिंदंती शस्त्राने. थोडीशी रागावली ती. किती दिवसाची म्हणत होती मी तुम्हाला हिच्यानं बटाटा कापत नाही धार लावून आणा परतूरवरून. म्हणजे आता होऊन गेली. आता असं कर काय रॉकेलचा दिवा घे पेटवून टाकू. जाळीता जळेना काही केल्या जाळीता जळेना काही केल्या जाळीता जळेना काही केल्या सोडिता सुटेना कापिता कापेना सोडिता सुटेना कापिता सोडिता सुटेना कापिता कापेना सोडिता सुटेना कापिता जाळीता जळेना काही केल्या जाळीता जळेना काही केल्या जळत नाही कापत नाही सुटत नाही. सकाळचे 9 वाजले बरं का जिजा. 9 सगळ्या गावात चर्चा. अरे माठ आधी जायचा रीचा आपल्या आधी. 9 वाजले तरी दरवाजा आतून बंद आहे. शेजारचे म्हणले उशिरापर्यंत भांडत होते बुवा दोघंही. काय सांगताय तर एकमेकाच्या रागावर रोगवर तर नसन घेतलं. शंका लोकांची. दरवाजा उघडा. आता बोलतही नाही. कशी बोलल. कुर्यात सदा मंगलमच्या वेळेला असतात तशी या वयात उभी होती. बोलत नाही ते म्हणले मेले राव मेले. मग यांना कोण आहे वारसदार तरी कोणी आहे का. तोडा दरवाजा. दरवाजा तोडला आणि आत आले प्रतिष्ठित लोक गावातले. सकाळी 9 वाजता तर हे दोघंही तसे दिसले. कसे वाजंत्री बहुगल बलान करणे कुर्यात सदा मंगल शुभ मंगल. शाबास म्हाताऱ्या या वयात शोभत का तुम्ही हसता गाव पाटील. हे तर 5 पासून चालला उद्योग 4 तास झाले बुवा सुटत नाही. कालच्या मोर्चातली गवळण म्हणली कशी सुटल. तू नाही का नंद पाटलाच्या पोराला दमपाजी केली होती. माझ्या घरी आला तर बांधून आणला असता. मग त्याच्याशिवाय नाही सुटत. त्यानंच बांधलं. मग काय करते. डॉक्टर नाही दवाखाना घेऊन येणार. तुला जावं लागेल तिथं. बरं यांच्याकडे बैलगाडी नाही बुलेट गाडी नाही. चालण्याची अडचण अशी आहे. हे 6.5 फूट उंचीची आहे आणि ते 4.25चं बुटकं. ताड निघाली गवळण गरगर गिरट्या मारी. गवळी वरवर दाढी धरी तरी पाय पुरे ना त्याचे. ते डांबरी रोडला 5 वर्षाचं बाळ बिना चपलाचं पाय पोळत मम्मीच्या मागं उड्या मारत चालतं तसा गवळी म्हणला अगं हळू चाल पाय नाही पुरत नाही तर कडेवर तरी घे. आता हे सोंग जर गावात आलं तर लहान मुलांना बोलवावं लागते गाव. एका मुलानं बघितलं आणि ते पळत गेलं. ए पोरं इथं काय खेळत आलं का. फुकट सर्कस गावात आली. आलं सगळे टोळकण. यांना सवयी होत्या जिंदाबाद मुर्दाबादच्या. यांनी डोकं चालवलं. ताड चालती. हे गवळण जिंकली आणि हे रडतंय म्हातारा हारलं. केली सुरुवात गवळणीबाई जिंदाबाद गवळी बाबा. नंद पाटलाच्या मांडीवर बसले होते कृष्ण भगवान. म्हणले बाबा काहीतरी वाड्यावर भानगड आली. दुष्काळग्रस्त भागातली माणसं असतील रे. कृष्णा कामाच्या नाही बाबा मला वाटतं काही माझ्यावरच असेल आक्षेप. चोराच्या मनात चांद नाही. पण बाबा मी रात्रीपासून तुमच्यासोबतच झोपलो तुमच्यासोबत जेवलो तुमच्यासोबत सकाळी उठलो. नहीं रे बेटा कन्हैया तूने मेरे साथ खाना खाया था सोया था मेरी गोद में सुबह उठा तो मेरे सामने बैठा है ऐसा नहीं होगा. मग ते आल्यावर ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव प्रभूचं ठरलेलं आहे. मग हे दोघंही इतकी नम्र झाली. पाया पडता ती रडूनी बोलती आणि सोडवा म्हणती आम्हाला गे.
ऐकून त्यांची कीव दया आली चित्ता आणि कृष्णे पाहता मुक्त झाली. म्हणून त्या तक्रारी आहे. दुसरी आली धावणी याने गबाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ बांधुनी. गाठबाई कोणा सुटेना यशोदे बाळ तुझा काना. कोटवर सोसू धिंगाणा. अनेक तक्रारी. ऐशी ऐकता गाराणी यशोदा नैनी आले पाणी. 12:30ला तर मम्मी रडायला लागली. यशोदा नैनी आले पाणी कृष्णा खोड्या दे टाकूनी. कान धरले. मम्मी ग उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती रे तुझ्यात फरक पडणार नाही. ज्याचा जो स्वभाव आहे ना त्याच्यात बदल होत नाही. मग गावात राहू नको. उद्या जाई राणा. उद्या जाई राणा सवे घेवनी गोधना. सवे घेवनी गोधना. सवे घेवनी गोधना. उद्या जाई राणा सवे घेवनी गोधना. उद्या जाई राणा सवे घेऊणी गोधणा. मग कांबळा आणि काठी दिली. खांद्यावरी कांबळा हातामध्ये काठी. चाले तसे धेनू सावळा. जगजेठी भाषांतरच आहे. फेरत बन बन गौवाच्या रावत कहे तुकया बंधू लकरी लेले हात. खांद्यावर कांबळा आणि काठी घेऊन गायी चारल्या. आणि आता सांगतोय प्रभू आहे. काहे बढाई दिखावत मोही जानत हो प्रभू पणा तेरा सबही. तिथे एक दिवस रोज यायचे जेवायला. सांगितलं तर जेवायला शिदोऱ्या घ्या. शिदोऱ्या घेऊन निघाले सगळे. गोपाळ खेळात रममाण झाले. सांगितलं देवा आता खेळण्यात काय मजा आहे. 12:30 झाले. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. काम सारोणी सकळ आले अवघे गोपाळ झाले. आता वेळ म्हणते आरा शिदोऱ्या खडकी सोडी येल्या. मोठा आजीचा दही काला गोमटा. सर्वांच्या मध्यभागी उभं राहून काला वाटतात. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. बिभ्रद वेणुं जठरपटयो शृंगवेद्रज कक्षे वामे पाडो मसून कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुहृदो हासय नर्विसो स्वर्गलोके मिच्छन्ति बुभुजेज्ञे भुग्बाल केली. कुंडली कवरदार विठ्ठल श्रीनाथ गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. हरिभक्तीपरायण संगीत विशारद नामदेव महाराज आघाव त्यांना साथ करतील भरत महाराज शेलगावकर. फिरत बना बना कौवा शरावती. फिरत बन बना कौवा शरावती. फिरत बन बना कौवा शरावती. फिरत